ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजेच डोळे बंद करून पूर्णपणे परमेश्वराच्या हातामध्ये आपलं आयुष्य समर्पित करणे. विश्वास म्हणजेच डोळे बंद करून समोर जी व्यक्ती आहे, ज्याच्यावरती आपण प्रेम करत आहोत, त्या व्यक्तीवरती किंवा व्यक्तीच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित करणे. विश्वास म्हणजेच त्या अंधाऱ्या सागरामध्ये मन मुकाटपणे सामील होणे किंवा उडी घेणे आणि केवळ या विश्वासाच्या साहाय्याने मनुष्य आपल्या जीवनाचं रहाट किंवा जीवनाची गाडी चालवत असतो. आज परत एकदा देऊळ माता आपल्या समोर विश्वासाने भरलेल्या एका महान संताची आठवण करून देत आहे, उदाहरण ठेवत आहे. तो संत किंवा ती व्यक्ती म्हणजेच संत थॉमस, ज्याला आपण पुष्कळ वेळेला डाउटिंग थॉमस म्हणजेच मनामध्ये शंका आणलेला एक महान संत या नावाने ओळखला जातो, ज्याने आपल्या मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयी प्रश्न आणला, प्रश्न चिन्ह निर्माण केला आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे यावरती विश्वास ठेवण्यासाठी तो कमी पडला. अशा या महान संताची देऊळ माता आठवण करून देत आहे. जरी आपण या संताला डाउटिंग थॉमस जरी म्हणतो, तरी सुद्धा या संताच्या यादीमध्ये आणि प्रेषिताच्या यादीमध्ये त्याचं नाव कोरलं गेलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या आपल्या अविश्वासू प्रेषिताला बाहेर काढून दिलं नाही, तर त्याला अविश्वासातून काढून विश्वासात आलेला आहे. कारण संत थॉमसकडे एक महान देणगी होती, ती म्हणजेच नम्रपणाची, ती म्हणजेच न दिसणाऱ्या विश्वासाची. प्रभूला ठाऊक होतं की या अविश्वासाच्या मागे देखील त्याचा भोळेपणा आहे, साधेपणा आहे, पवित्रता आहे, नम्रपणा आहे. आणि त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्ताने संत थॉमसला एक नवीन संधी दिलेली होती. ज्याप्रमाणे आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकत आहोत, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दर्शन दिले, तेव्हा संत थॉमस त्यांच्या बरोबर नव्हता. कदाचित पुनरुत्थित ख्रिस्ताचा पहिला अनुभव जो इतर शिष्यांना मिळाला, तो संत थॉमसला मिळाला नाही, कारण तो तिथे हजर नव्हता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना कधीच विसरून गेला नाही. आपला एक शिष्य कळपातून नाहीसा झालेला आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलं आणि म्हणून त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने परत एकदा शिष्यांना त्याच रूममध्ये दर्शन देऊन संत थॉमसच्या मनातील जी शंका होती, जे प्रश्नचिन्ह होतं किंवा जो काही डाऊट होता, ते पूर्णपणे नाहीसा केला. आणि तेव्हा कुठे संत थॉमस सांगत आहे की प्रभूजी, तुम्ही जिवंत झालेला आहात यावर मी विश्वास ठेवतो. परंतु प्रभू त्यांना सांगत आहे, जे माझ्यावरती किंवा मला न पाहता विश्वास ठेवतात ते खूप धन्य आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने न दिसणाऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना देखील अपोस्टल किंवा प्रेषितापेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहोत. आपण कोणीच प्रभू येशू ख्रिस्ताला त्या फिजिकलरित्या फेस टू फेस पाहिलं नाही, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आहे यावर आपला ठाम विश्वास आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जे वचन सांगितलं होतं, न पाहता जे विश्वास ठेवतात ते तुमच्यापेक्षाही धन्य आहेत. आपण सर्वजण धन्य आहोत, कारण प्रभू येशू ख्रिस्त आहे, आपल्या बरोबर आहे, यावर आपण विश्वास ठेवत आहोत. आज या संत थॉमसने ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास प्रगट केला, आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास प्रगट करूया. जेव्हाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रिय शिष्यांची साथ कधीच सोडली नाही, विशेष करून संत थॉमसला तो विसरून गेला नाही, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त नेहमी
त्याच्या लोकांची कळपाची काळजी घेत असतो, हे आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. आज या संत थॉमसद्वारे किंवा त्याच्या मध्यस्थीद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती न दिसणाऱ्या शक्तीवरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि संत थॉमस प्रमाणे आपण नेहमी नम्रपणाचं किंवा पवित्रतेचं उदाहरण इतरांसमोर ठेवून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.